एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी तिळगुळाच्या लाडूचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हे लाडूसाठी परफेक्ट पाक कसा बनवायचा आणि तो पाक कडक होऊ नये किंवा कच्चा राहू नये म्हणून योग्य त्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आणि हाताला चटके बसू नये म्हणून काय करायचं आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण थंड होऊ नये म्हणून काय करायचं, हे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी आज या एकाच व्हिडिओमध्ये आणलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तिळगुळाचे लाडू करणं फारच सोपं वाटेल आणि तुमचा लाडू चुकणार देखील नाही। योग्य परफेक्ट प्रमाण आणि योग्य टिप्स आणि परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आज एवढ्या साहित्यांमध्ये आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। सर्वात आधी तर आपल्याला इथे 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत। शक्यतो बिना पॉलिशचेच तीळ तुम्ही इथे वापरा, त्यामुळे आपले लाडू चवदारही बनतात। आणि तीळ आपल्याला स्वच्छ निसून आणि निवडून देखील घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे समप्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे। 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ एवढं लाडवांसाठी परफेक्ट प्रमाण आहे। आपण इथे चिक्कीचा गूळ देखील वापरू शकतो किंवा जो गूळ अवेलेबल असेल तुमच्याकडे तो देखील वापरला तरी चालेल। आता तिळगुळाच्या लाडूमध्ये थोडेसे शेंगदाणे घातले तर ते खूप छान लागतात, म्हणून या इथे मी अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान भाजून घेतलेत, त्याचे साल काढून आणि या पद्धतीने त्याचे थोडेसे जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे। आता साजूक तूप कशासाठी वापरायचं हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। त्यानंतर आपल्याला इथे 3 ते 4 टेबलस्पून पाणी घ्यायचं आहे। या पाण्याचा देखील कुठे वापर करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। चला तर मग आता गॅस पेटवून घेऊ आणि एक जाड बुडाची कढई आपल्याला इथे घ्यायची आहे। कढई मी गरम करायला ठेवली आहे, तोपर्यंत दुसरीकडे देखील मी एक पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्हाला पुढे समजणारच आहे की हे पाणी मी कशासाठी गरम करायला ठेवलेलं आहे। एकीकडे आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण हा गूळ टाकून घेऊया। आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला सतत इथे मिक्स करत राहायचं आहे। गूळ आपला वितळायला सुरुवात झालेली आहे। असं असतानाच आपल्याला इथे 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। साजूक तूप या पाकामध्ये टाकल्यामुळे आपल्या लाडवांना छान चकाकी येते आणि आपले लाडू छान टेस्टी देखील बनतात। तुम्ही बघू शकता आपला सगळा इथे गूळ वितळला गेलेला आहे। आपल्याला हा पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे। हा पाक जर कच्चा राहिला तर आपले लाडू पटकन तुटतात आणि बाइंडच होत नाहीत। त्यामुळे हा पाक आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 3 ते 4 टेबलस्पून इथे मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यामुळे आपले लाडू जास्त कडक होत नाहीत। आपले लाडू खुसखुशीत असे बनतात आणि दातांनी सहजपणे चावले जातील किंवा तोडले जातील असे ते लाडू बनतात। फार जास्त कडक असे लाडू होत नाही। आता 2 मिनिटं शिजवल्यानंतर आपण हा पाक चेक करूया। पाण्यामध्ये मी थोडासा पाक टाकून घेतलेला आहे आणि लगेचच त्याला हात लावायचा नाहीये। साधारण 5 ते 6 सेकंदानंतर आपण चेक करणार आहोत की हा पाक आपला लाडवांसाठी तयार झालाय की नाही। तुम्ही बघू शकता या पद्धतीने एक गोळा तयार होतोय, हा सहज तयार होतोय आणि जास्त कडक वगैरे हा झालेला नाहीये। हाताने सहज ताणला जाईल असा हा पाक तयार झालेला आहे आणि याच पद्धतीचा पाक आपल्याला इथे लाडवांसाठी हवा आहे। 1 ते 2 सेकंद अजून शिजवल्यानंतर हा पाक परफेक्ट असा लाडवांसाठी तयार झालेला आहे। लगेचच आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ टाकून घेऊया। व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे।
ही प्रोसिजर आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आणि आपला गॅस स्लो मीडियमवरच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता एका गॅसवर आपलं हे तयार होतंय तोपर्यंत इकडे पाणी देखील छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि हे गरम पाण्यावरच आपल्याला ही कढई ठेवायची आहे. त्यामुळे शेवटचा लाडू वळेपर्यंत देखील आपलं मिश्रण थंड होत नाही आणि मिश्रण एकदा जर थंड झालं तर त्याचे लाडू वळायला खूपच कठीण जातं. त्यामुळे आपलं मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या वाफेवरच ही कढई राहू द्यायची आहे. त्यानंतर हाताला चटके बसू नये म्हणून आपल्याला एका प्लेटीमध्ये मी आपल्याला हव्या त्या आकाराचे मिश्रण काढून घेत आहे. त्यामुळे ते एकसारख्या प्रमाणामध्ये थंड होतं. म्हणजे एक लाडू वळेपर्यंत दुसरा लाडू थंड होतो, मग तो हाताने सहज वळला जातो. तोपर्यंत आपण हे झाकण ठेवून बंद करून घेऊया. आता हाताला छान पाणी लावायचं. इथे हाताला तूप लावायचं नाहीये कारण की अजून चटका बसू शकतो. इथलं फ्रीजमधलं थंड पाणी देखील तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू शकता किती सहजपणे ह्याचे लाडू वळले जात आहेत आणि एक लाडू वळेपर्यंत दुसऱ्या लाडूचं मिश्रण हे थंड होतंय. त्यामुळे हाताला चटके देखील बसत नाहीयेत. तुम्ही बघू शकता किती सहजपणे आपला हा लाडू वळला जातोय. एक एक करून हे मिश्रण मी काढल्यामुळे आपल्या हाताला चटके देखील बसत नाहीयेत. याच पद्धतीने मी पुन्हा कढईमधून 4-5 लाडवांचं म्हणजे आकाराचं ते मिश्रण प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. म्हणजे कढईतलं मिश्रण देखील थंड होत नाही आणि आपल्या लाडू वळताना हाताला चटका देखील बसत नाही. या दोन्ही गोष्टी इथे होऊन जातात. आपल्याला हवे तसे इथे लाडू, हव्या त्या आकाराचं मिश्रण तुम्ही इथे काढू शकता. हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही बनवू शकता. शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण बिलकुल थंड होत नाही आणि इझिली त्याचे लाडू वळले जातात. तुम्ही बघू शकता मी या आकाराचे असे छोटे छोटे 30 ते 35 असे लाडू एवढ्या मिश्रणाचे माझे वळून झालेले आहेत आणि खूपच हलक्या हाताने मी हे लाडू वळलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा लाडू आपला तयार झाला आणि आपलं कढईतलं सगळं मिश्रण हे संपलेलं आहे आणि सगळे लाडू हे बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत असे हे लाडू आपले खूपच कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने हाताला चटका न बसता तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत असे हे लाडू आपले वळले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता दातांनी सहज तुटेल असे किंवा तोंडात विरघळणारा जसा लाडू आपण म्हणतो ना, सेम त्या पद्धतीचे लाडू इथे बनले गेलेले आहेत. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण की तुमच्या एका लाईकमुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खुसखुशीत असे लाडू आपले बनवलेले आहेत. या संक्रांतीला हे लाडू नक्की बनवून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि खात राहा.